हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण राम राम हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण राम हरे हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम मला हरे, आई हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरीक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, पार्वती पदे शिव हर हर महादेव की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। आज श्रावण मासाच्या निमित्तानं पहिला सोमवार हा दरवर्षीपेक्षा म्हणण्यापेक्षा संबंध 71 वर्षानंतर आलेला हा योग, दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सोमवार येतात, पण ह्या वर्षीचा जो महिना आहे, हा जो पर्वकाळ आहे, हा जो सोमवार आहे, तो 71 वर्षाच्या नंतर आलेला हा पर्वकाळ आहे. त्यामुळं विशेष ह्या वर्षी या श्रावण मासाला अति महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे, भगवंताचं चिंतन करण्यासाठी काही विशेष अशी पर्वकाळ असतात, पण तुकोबाराय सांगतात पर्वकाळ जरी असले नाही काळ वेळ तया लागी, त्या भगवंताचं चिंतन करण्यासाठी वेळ नाही, काळ नाही, दिवस नाही, रात्र नाही, असा हा योग हा योगायोगाने 71 वर्षानंतर आलेला हा जो विशेष पर्वकाळ, ह्या पवित्र अशा महिन्यामध्ये सर्व आपल्या महाराष्ट्रीयन म्हणण्यापेक्षा संबंध देशभर श्रावण मासांचा उत्सव साजरा होतो. जरी कर्मधर्म संयोगानं योगायोगानं मनुष्याच्या जन्मामध्ये
11 महिने जरी भगवंताचं चिंतन नाही घडलं तर या श्रावण मासामध्ये, या पवित्र महिन्यामध्ये अति महत्त्व प्राप्त झालेलं सांगितलेलं आहे. म्हणून श्रावण मास हा अगदी अति पवित्र महिन्यामध्ये नामाचं महत्त्व विशेष सांगितलेलं आहे. 2 गोष्टी अति आवश्यक आहेत. एक नाम आहे आणि दुसरा अन्नदान आहे. तर हे नाम घेण्यासाठी त्याला कुठलीही अडचण नाही आहे. मग रात्र असेल, दिवस असेल, जात नाही, पात नाही, काय नाही, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. त्याला काही नाही आहे. भगवंत हा प्रेमाचा भुकेला असतो. त्या अनुषंगाने प्रत्येकानं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. एरवी केलेलं चिंतन आणि ह्या महिन्यामध्ये केलेलं चिंतन म्हणजे एरवीचं काय खोटं आहे का, या महिन्यामधलंच खरं आहे का, असं नाही आहे. पण हे पर्व काळामध्ये केलेलं चिंतन डबल बेनिफिट मिळतं, डबल फायदा मिळतो. एरवी केलेलं चिंतनही वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. भगवंताचं चिंतन केलेलं हे कधीही वाया जात नाही. नक्की ते जन्मामध्ये कधीतरी आडवं येतं. म्हणून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. पण मनुष्य प्राणी हा असा विशेष आहे, त्याला लगेच चिंतन केलं, लगेच उपवास केला, आज माझा सोमवार आहे, आज मी उपवास केला म्हणजे मला याचा फायदा झालाच पाहिजे, असे प्रत्येकाचं जे असतं, माझा सोमवार आहे. पण ते तसं नाही. ह्याची नोंद असते. भगवंताकडे जाण्याची गरज नाही आहे. आपले साक्षीदार आपल्या खांद्यावर बसून आहेत. एक एक गोष्ट आपण करत असताना जरी आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट करतोय, आपल्याला कोण आहे, कोण पाहणार आहे. पण वडील माणसं म्हणण्यापेक्षा संत महात्मे सांगतात की भिंतीला कान असतात. जरी भिंतीला कान जरी असतात नसतात हे जरी आपल्याला माहीत नसलं तर आपल्या खांद्यावर आपला हिसाब घेणारे बसून आहेत. दोन्ही बाजूला यमराजाचे जे दूत आहेत हे दोन्ही बाजूला आजूबाजूला बसून आहेत आणि केलेल्या कर्माची पावती तिथल्या तिथे तयार होते. ज्या वेळेला आपल्याला ह्या इहलोकीचा प्रवास, ज्या प्रवासातून जात असताना जीवन 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 म्हणजे काय, जीवन म्हणजे या काठाहून त्या काठाला जाणे, जन्मापासून मरणापर्यंत जाणे म्हणजे ह्याला जीवन असं म्हणतात. दुसरं आहेच काय. जीवन म्हणजे एक नदी वाहते, हे तीर आहे आणि हे तीर आहे, ही नदी आहे मधली. ह्या तीराचा प्रवास म्हणजे जन्म आहे, ह्या ठिकाणी जाणे म्हणजे मृत्यू आहे. ह्या मधला जो अंतर आपण कापत आहोत तो आपल्या जीवनाचा प्रवास आहे. आणि एके दिवशी आपल्याला ह्या ठिकाणी जायचं आहे. इथं जाण्यासाठी काही गाठोडं लागतं, म्हणजे पैसा लागतो, अडका लागतो किंवा हे लागते असं नाही आहे. याच्यासाठी जे लागणारं हे गाठोडं आपल्याच खांद्यावर असलेले यमराजाचे जे दूत ह्याने आपल्याजवळ गाठोडं दिलेलं असतं. याचा हिसाब करण्याचा अधिकार ह्या खांद्यावर बसलेल्या ज्या यमराजांच्या दूताला नाही. हे गाठोडं आपल्या शिरावर देतात आणि इहलोकीचा प्रवास करत असताना भगवंताकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यावर आपला हिसाब चुकता करावा लागतो. जात असताना, जीवनाचा प्रवास करत असताना चांगले सत्कर्म, अगदी जीवाभावापासून केलेलं भगवंतावरचं प्रेम हे कधीच वाया जात नाही. म्हणून सगळ्यांनी सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताच्या नामानं उद्धार होतो. मग बाकी कशा नव्हतो, आम्हाला भजन येणार, काही हरकत नाही, भजन नाही. भगवंतावर नुसतं प्रेम जरी केलं, प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमाविन नाही समाधान. भगवंताचं चिंतन केल्यानंतर जड जीवाचा, जड जीव हा विषय, जड म्हणजे ज्या गोष्टी जड आहेत ही गोष्ट हलतच नाही. उदाहरणार्थ दगडाचा सुद्धा उद्धार होतो. त्या अनुषंगाने माणसाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं चिंतन करावं लागतं. त्याला फार अभ्यास नाही लागत, फार विद्वत्ता नाही लागत, त्याला काही नाही,
त्याला काही लागणं. काय लागतं? काय? काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाशी. त्याला नुसता लागतो भाव, प्रेम. प्रेम सुख देई. प्रेम लागतं त्याला फक्त. म्हणून भगवंतावर प्रेम केल्यानंतर कोणाचा उद्धार झाला? आज सकाळी मी शिवलीला अमृत ग्रंथ वाचला. त्यामध्ये अध्याय आहे, उदाहरणार्थ जड जीव ज्याला म्हणतो आपण. जड जीव तो नाही, एखादी पारध्याचा उद्धार की ज्या पारध्यानं आयुष्यात भगवंताचं चिंतन जीवीवर आलंच नाही, त्याला ते भगवंताचं चिंतन माहीतच नाही, पण योगायोगानं तो शिकारीच्या नादात, पारधी म्हणजे पारध्यांचा राजा होता तो. पूर्वीचे राजे शिकारीला गेल्यानंतर शिकार मिळाल्याशिवाय ते परत यायचे नाहीत. म्हणून तो राजा शिकारीसाठी निघाला. जंगलामध्ये जात होता, पण तो पारधी असल्यामुळे त्याला काही भगवंताचं चिंतन माहीत नव्हतं. म्हणून तो रस्त्याने जात असताना जंगलामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं. गावातले काही सद्भक्त मंडळी, काही महिला मंडळी त्या ठिकाणी पूजा अर्चा भगवंताचं चिंतन करण्यासाठी जात होते. त्या ठिकाणी जयघोष चालू होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. भगवंताचं चिंतन तो जाता जाता ऐकायला कानाला गोड लागलं. आणि सकाळपासून उपाशी असलेला पारध्यांचा राजा त्या ठिकाणी भुकेनं व्याकुळ झाल्यानंतर तिथं आलेल्या भक्तगणांना याचना केली, आई साहेब आपल्याकडं काही असलं तर द्या. प्रत्येकानं थोडे शेंगदाणे दिले, कोणी गुळ दिलं. त्याच्या पुरता तो साठा जमा झाला. तो घेतला. पुढल्या ओढ्याला, पुढल्या विहिरीला, पुढल्या कुठंतरी पाणी पिता येईल, हे खाता येईल म्हणून तो पुन्हा प्रवास सुरू केला. जंगल लागलं, पाणी कुठं दिसेना. तो दिलेला फराळ केला. योगायोगानं त्या दिवशी महाशिवरात्र होती, म्हणजे पर्व काळ आहे. धोंड्याचा महिना अतिपर्व काळ आहे. सिंगष्ट 12 वर्षानंतर पडलेलं सिंगष्ट हा अति पर्व काळ आहे. आणि त्या सगळ्या पर्वामध्ये हे आता श्रावण मास अतिपर्व. तो त्या ठिकाणी गेला, जंगलात गेला. दिवसभर शिकार नाही भेटली. काय करावं, शिकार भेटल्याशिवाय तर घरी आपल्याला जाता येईना. म्हणून तो एका झाडावर गेला. ज्याप्रमाणे तुम्ही आज जसं महादेवाला बेल वाहिलं, बेल वाहण्याची पद्धत ही अशी आहे, एकदाच 2-4 बेल घेऊन असं टाकायचं नाही, किंवा असं घेऊन असं टाकायचं नाही. महादेवाला काही लागणार, एक एवढं गडूभर पाणी आणि एक बेलाचं पान. पण ते वाहत असताना प्रत्येक बेल ज्याला मिळालं नाही त्याच्यासाठी एक बेल आणि गडूभर पाणी. पण ते मिळालं नाही त्याला, पण आपणाला मिळतं म्हणून 108 आपण बेल वाहतो. प्रत्येक बेल वाहत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून 108 बेल वाहायचं असतं. ठीक आहे. तसा तो पारधी इथं भजन ऐकलेला. रस्त्यानं करमणूक म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चेष्टेच्या नादानं तो प्रवास करायला लागला. जड जीवाचा उद्धार कसा होता? तो राजा शिकारीसाठी बसला. योगायोगानं शिकार आली नाही म्हणून रात्रीची वेळ झाली. तो झाडावर गेला. झाडावर गेल्यावर स्वच्छ असं चांदणं पडलं. त्याला वाटलं की मी दिसेल म्हणून तो दाट झाडीमध्ये जाऊन बसला. झाडावरच्या झाडीत. त्या झाडावर बसल्यानंतर दाट झाडी असल्यामुळं पुढं फाटे आडवे येत होते. योगायोग आलेला हा योग. डोळ्याच्या समोर फाटे येतात म्हणून तो फाटे मोडत होता. मुखानं तो भगवंताचं चिंतन करत होता. ओम नमः शिवाय चिंतन नाही,
पण करमणूक म्हणून तो भगवंताचं नामस्मरण घेत होता. डोळ्याच्या समोर आलेले फाटे तो टाकत होता. कर्मधर्म संयोगानं भूमिगत असलेलं महादेवाचं पिंड पुरातन काळापासून असलेलं योगायोग तो महादेवाची पिंड त्या जमिनीमध्ये आहे. त्याच्या काठाला बेलाचं झाड आहे आणि योगायोगानं तो हा त्या झाडावर गेलेला आहे. डोळ्याला आडवं येऊ नये म्हणून तो फाटे मोडत आहे आणि खाली टाकत आहे. ते फाटे पडत असताना काही वर्ष होऊन गेलेले महादेव भोलेनाथ सगळ्यात जर सोपा आणि साधा लवकर प्रसन्न होणारा असा असलेला एकमेव भगवान म्हणजे महादेव. कारण त्याला तो इतका भोळा आहे. तुम्हाला भस्मासुराचा दृष्टांत माहित आहे. चला योगा असेल तर सांगता येईल पुन्हा. तो पारधीवरून फाटे टाकत असताना महादेवाला एवढा आनंद झाला. महादेव प्रसन्न झाले. सांग तुला काय पाहिजे. महादेव म्हणजे महादेवाचे दूत. महादेव म्हणजे त्यांचे दूत यमराज महादेवांचे. आणि त्यांचे सेवक हे जे असलेले खांद्यावरचे जे म्हणतो मी ते दूत तिथं आले आणि यमराजाने पाठवून दिलं. जा मी प्रसन्न आहे. त्याला काय लागते. यमराजच आले. आता यमराज आले म्हणजे काय असं पायी आलेले नाहीत. ते बस स्टँडहून आल्यासारखं. एवढा मोठा रेडा, हातामध्ये एवढं मोठं ते हत्यार, अकराळ विकराळ दाढी, हे एवढ्या मोठ्या मिश्या. यमराज म्हणजे आता यमराज आल्याबरोबर त्याने सांगितलं बाबा कोण आहेस तू. त्याने सांगितलं मी पारध्यांचा राजा आहे. ठीक आहे. महादेव प्रसन्न आहेत. सांग तुम्ही कोण. त्यानं म्हणलं मी यमराज. यमराज म्हणल्याबरोबर तो पारधी अर्धा हपकला. म्हणलं माझं काय चुकलं. नाही चुकले नाही पण महादेव प्रसन्न आहेत आणि तुम्हाला वरदान मागितलं सांगा. त्याने तो पारधी हुशार होता. त्याला एकच आवडलं की आपणाला मागण्यासारखं एकच आहे. ह्या जंगलामध्ये पशु पक्षी असतात. त्यांची बोललेली भाषा मला कळावी हा एवढाच माझी प्रार्थना आहे. तथास्तु म्हणून त्याने वर दिला. तो निघून गेला. काही वेळानंतर हरणी इकडे तिकडे आजूबाजूला हरणांचा आवाज यायला लागला. आजूबाजूला एक तलाव होतं. पाण्याच्या शोधामध्ये ते हरिण यायला लागले. ते हरिण पाहिले आणि हरिण पाहिल्यावर बोलत असताना तो जो सगळ्या हरण्यामधला जो असलेला तो मुख्य असलेला नीळ म्हणजे हरणींचा नवरा तो त्यांना इकडे येता येता सगळ्या हरणी बाजूला आहेत आणि हरिण सरळ जे इकडं आलं. महाराज आल्याबरोबर त्यानं जाळं जे टाकलं होतं त्या बेलाच्या झाडाच्या बाजूला जाळं असतं ते पकडायचं. त्या जाळ्यामध्ये येऊन तो हरिण अडकला. अडकल्याबरोबर आक्रोश करायला लागला. धावा धावा मी मरतोय आता. मी जाळ्यात अडकलोय. माझं शेवटचं आहे. सगळेजण तो बोलत होता ओरडत होता. त्यावेळेला ही भाषा ती पारध्याला कळत होती. धावा आता मी वाचणार नाही. आता मी जाळ्यामध्ये अडकलोय. आता मी मरणार. शेवटचं माझी भेट घ्या. मी तुम्हाला शेवटी पाहावं असं माझी इच्छा आहे. महाराज त्या निळाला 2 बायका होत्या. एक बायको गरोदर होती. एक बायको विलेली होती. जी वडील होती ती विलेली होती आणि छोटी गरोदर होती. आक्रोश करायला लागला. रडायला लागला तो नीळ म्हणजे त्या हरणींचा राजा. रडत होता. तडफडत होता. त्या जाळ्यातून निघाला. पारधीवरून बोलत होता. बराच वेळ झाल्यानंतर ते हरण्यात जवळ आले. म्हणले मोठी बायको पळत आली आणि तिने विचारले मालक एवढं मोठं जाळं टाकलं तुम्हाला कसं दिसना गेलं. आता आम्ही कसं करायचं. आता तुम्हाला जर काही ना काही झालं काही झालं कशाला. आता तुम्ही अडकले. आता तुम्ही आता शेवटचा क्षण मोजताय. मरणाच्या दाढत आहेत. काळाच्या दाढत आहेत तुम्ही. आता मरणार. आम्ही काय करणार. आम्ही कसं करायचं. त्याने सांगितलं आता काही नाही. माझी आशा सोडा. आता नाही येणे जाणे. आता मी जाणार आहे. मग काय करायचं. काही नाही. महाराज हे सगळी चर्चा चालत असताना रडायला लागले. अहो घरी 2 लेकरं आहेत. आम्ही दोघी इथं आहेत. ही गरोदर आहे. ते लेकरायचं कसं करायचं. ह्या लेकरायचं कसं करायचं. आम्ही दोघी कसं करायच्या. हे सगळं रडत असताना तो पारधी ऐकला. त्याला भाषा कळत होती. तो झाडावरून खाली उतरला. उतरल्याबरोबर ते बोलत होती हरणी. त्या हरणाला मोकळं केलं महाराज आणि त्याला धरलं. जे अडकलेला हरिण होता तो निळाला धरलं आणि ती मोठी बायको बोलायला लागली. म्हणले देवा हे बाबा हे दादा तुम्हाला विनंती आहे. हात जोडून विनंती आहे. माझ्या नवऱ्याला सोडून द्या. कारण माझे लहान लहान लेकरं आहेत त्यांच्यासाठी तर सोडावं.
आणि जर तुम्हाला मारायचंच असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पाया पडून विनंती आहे, माझ्या नवऱ्याला सोडा, ते लेकराचा सांभाळ करतील, अगोदर मला मारा. असं मला मारा म्हणल्यानंतर ती छोट्या बायकोला विचार केला, म्हणले अक्का दिदी जे काय असेल ते मोठी आहे, तुम्ही घरी 2 लेकरं आहेत, मी गरोदर आहे, मला लेकरू बाळ नाही आहे, मग तुम्ही मागे राहा, मी मला मारू द्या. म्हणून ती बायको, छोटी बायको समोर आली आणि त्या पारध्याला विनंती करायला लागली. ती भाषा त्या पारध्याला कळत होती. ते बोलत असताना बारकी म्हणायला लागली मला मारा, मोठी म्हणते मला मारा, नीळ म्हणतो तुम्ही दोघी राहा, मला मारा. ज्या वेळेला ती नंगी मला मारा म्हणत होती त्यावेळेला ती मोठी म्हणत होती तुला तुझ्या मरणाचा अधिकार आहे, पण लेकराला मारण्याचा तुझा अधिकार काय, तुझ्या पोटात बाळ आहे, नाही, तू थांब, तू मागे राहा, तू घरी जा, तू बाळाला जन्म दे, घरी माझे 2 लेकरं आहेत, त्या लेकराला घेऊन ते 2 लेकरं आणि हे येतील, यांचा सांभाळ कर. नाही नाही तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे ना. की आग्रह चालला, बराच वेळ गेला. त्यावेळेला निळानं हात जोडले, पाया पडला. ती भाषा त्या पारध्याला कळत होती. तो म्हणायला लागला बाबा हे कुणालाही मारू नका, मला मारा. एकापेक्षा एक पुढे यायला लागले. पारधी परेशान झाला की मग मारू कुणाला. त्यावेळेला त्यानं विचार केला की ह्यांना मारण्यापेक्षा आपण निघून गेलेलं बरं. पण जाण्यापेक्षा आणखी एक विचार केला, हे पहा आम्हा दोघा तिघांनाच मारा असं नाही, आमचे 2 पिल्लं आहेत, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला तसं मारा वाटलं की मी आता चालले जाते, गेल्यावर त्या पिल्लांना पाजवते आणि येते. महाराज सकाळपासून हरिण चारायला गेलेलं, पोटाला दिवसभर खाल्लेलं, पाणी प्यायला आलेलं हरिण तहानलेलं, ते हरिण आपल्या ठिकाण्याला गेलं. 2 पिल्लं होते, सारखं टुक 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 ते पाहायला लागले. माझी आई रानामध्ये गेली, केव्हा येणार, आम्हाला भूक लागलेली आहे. भुकेनं व्याकुळ झालेले लहान लहान लेकरं अगदी आईची आतुरतेनं चातक पक्षी जसं पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीनं ते लेकरं, ते पिल्ले वाट पाहत होते. ही काही हरकत नाही, तू जाणार, पाजवायला जाणार, पण तुझ्यावर विश्वास काय. त्यावेळेला महादेवाची पिंड होती. महाराज त्या हरणीनं सांगितलंय तुम्हाला माझ्या जीवनाचं काय पडलं, तुम्हाला वाटतंय ना, या महादेवाची शपथ घेऊन सांगते मी, आता गेल्या गेल्या पाजून मी येणार आणि मला तुम्ही अगोदर मारा. महाराज हरिण विचार केला या पारध्यानं, ठीक आहे तू जा. हरिण पळत सुटलं, महादेवाला नमस्कार केला त्या हरणानं मनातल्या मनात आणि पिल्लाकडं पळत लागलं, पळायला लागलं. पण ज्या वेळेला त्या हरणीच्या पिल्लाजवळ ते हरिण आलं, आल्याबरोबर महाराज सगळं त्याला माहीत होतं की हे माझ्या शेवटची भेट आहे माझ्या पिल्लांची, हे आता काय होणार, आता कसं होणार, आता काय होणार, कसं होणार, मी मरणार, त्याचा बाप मरणार, त्याची काकी मरणार, हे सगळे जाणार, आता माझे लेकरं राहतात. त्यावेळेला महाराज गेल्या गेल्या ते पिल्ले आहे ते हरणीला प्यायला लागले, तोंडामध्ये घेऊन असं तोंड दुधानं भरलेलं आहे. त्यावेळेला हरणीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यावेळेला पिल्ल्याने तोंडामध्ये घोट ठेवला आणि न गिळता त्या आईला प्रश्न केला, आई तू का रडतेस. काही नाही बेटा, तुला माझी शपथ आहे, तुम्हाला सांगा तुम्ही का रडताय. दोन्ही पिलं बोलायला लागली. त्यावेळेला ते हरिण बोलायला लागले, बेटा आज जे तुम्ही पित आहात हे शेवटचं पिलं आहे, याच्यानंतर तुमची माझी भेट आता काही माहित नाही. त्याचं कारण असं आहे, बाबा तिथं अडकलेले आहेत, ते जाळ्यात आहेत, बाबाही मरणाच्यात अडत आहेत, छोटी काकी आहे तेही तिथंच अडकलेली आहे आणि मला आता तुला पाजवण्यासाठी तो पारधी पाठवलेला आहे आणि आता शेवटचं भेट बेटा, तुम्ही चांगलं राहा. असं ते ऐकत असताना तोंडामध्ये असलेलं दूध ते पिल्ल्याने पिचकारी मारली. एक घोट न पिता आईच्या पुढे लेकरं पळायला लागले. नव्हे धावत धावत ते दोन्ही लेकरं टुडू 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 उड्या मारत मारत ह्या आई वडिलाकडं, ह्या काकीकडं आणि त्या वडिलाकडं आले. आल्यानंतर नमस्कार केला. पारधी उभा होता. आल्या आल्या सांगितलं त्या पारध्यांना, बाबा तुम्हाला आम्हाला मारायचं आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्हाला माझी शपथ आहे, हे माझे बाबा फार वडील आहेत, त्यांचं मांस असं घट्ट झालेलं आहे, ते निवरलेले आहे, त्यांचं मांस तुम्हाला चांगलं लागणार नाही. माझी आई त्यांच्यापेक्षा कमी आहे, ते तेवढं चांगलं लागणार नाही. ही माझी काकी आहे, तिचंही लागणार नाही. पण आम्ही कवळे पिल्लं आहेत, आमचं मांस खाण्यासाठी तुम्हाला चांगलं लागेल, एवढं कवळं कवळं मांस आमचं आहे, तुम्हाला आमची शपथ, आम्हाला मारा. ते बारकं पिल्लू म्हणायला लागलं मला मारा. हे सगळं ऐकत असताना ही भाषा पारध्याला कळू लागल्यामुळं छोटी आई म्हणायला लागली मला मारा, ती गरोदर असलेली. हे विलेली हरिण म्हणायला लागली मला मारा आणि नीळ म्हणायला लागला मला मारा. या सगळा कल्लोळ झाला. त्यावेळेला पारध्यानं हात जोडले आणि तो रस्ता धरून निघायला लागला.
जात असताना ज्या पारधीन त्या हरणीनं महादेवाची शपथ घातली होती त्यावेळेला सांगितलं, दादा थांबा, कुठं जाताय तुम्ही? तुम्ही आम्हाला मारायचं होतं ना, तुम्ही आम्हाला पकडलंय ना, मला कळालं तुमच्या मनातलं. त्याचं कारण आहे की तुम्हाला आम्हाला का मारत नाही ते आम्हाला कळलंय, कारण तुमची वस्ती इथून खूप दूर आहे आणि आम्ही एक नाही, हे 1 2 3 आणि हे 2 पिल्लं 5, पोटातला एक गर्भ 6 जणांचं मांसाचं गाठोड, 6 जणांचं मांसाचं गाठोड घेऊन तुम्हाला ओझं होते असं वाटतंय ना. चला आम्ही येतो तुमच्या ठिकाणी, आम्ही तुमच्या ठिकाणी येतो. आम्ही येतो तिकडं, तुम्हाला गाठोडं ओझं घेऊन जायला त्रास होतोय ना. महाराज पारधी पळायला लागला. पळता 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 त्याच्या ठिकाणा आला. आल्यावर हे 6चे 6 हे 5चे 5 जण त्या झोपडीच्या जवळ गेले. विनंती करायला लागले, आता मला मारा, तुला मारा. त्या पारध्यानं दोन्ही हात जोडले, मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही निघून जा. नाही जाणार. महाराज ज्या वेळेला हरणी विनंती करत होत्या त्यावेळेला महादेव प्रसन्न झाले. आकाशातून विमान आलं. जड जीवाचा उद्धार सांगतो मी तुम्हाला, अज्ञानाचा उद्धार होतो. पारधी आहे, ज्याला भगवंताचं नावच माहित नाही त्याचा उद्धार होतो. आकाशातून विमान आलं, त्या विमानातून आल्याबरोबर हे जे हरिण होते 5चे 5 हे भगवंताच्या छायेनं मनुष्यरूप धारण मनुष्य झाले आणि विमानात बसून चालले. त्यावेळेला पारधी विनंती करायला लागला, म्हणजे तुम्ही जाताय, मला घेऊन जाणार. नाही, तुम्हाला नाही जमणार. त्याचं कारण असं आहे की हे पुण्य केलेले आहेत, हे ज्यांचं पुण्याचा साठा आहे, हे भगवंताचं चिंतन आहे, ह्यांना घेऊन जाता येतं तुम्हाला. मग माझा उद्धार कशानं होईल? जाता जाता त्या विमानात बसत असताना भगवंताने सांगितलं, तुमचाही उद्धार होतो या श्रावण महिन्यात, म्हणजे महाशिवरात्रीपासून पुढल्या येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत सारखं याच ठिकाणी बसा, महादेवाची पिंड आहे याच ठिकाणी बसा, सारखं भगवंताचा नामजप करा, तुमचा सुद्धा उद्धार होतो नव्हे, तुम्हाला सुद्धा मोक्ष प्राप्त होते. हे त्याचं ऐकलं आणि त्यांनी निर्णय घेतला की मी इकडे तिकडे जाण्यापेक्षा त्याच ठिकाणी भगवंताचं चिंतन सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं सारखं जप करायला लागला. एक सारखं जप करत असताना तेवढ्यात महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे हा पर्वकाळ, जसं हा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, आता या वर्षीचे श्रावणातले सोमवार अति महत्वाचे आहेत. असा असलेला महादेव येणाऱ्या महाशिवरात्रीला विमान आलं. पारध्याला त्या 5 जणांमध्ये एक विमान आलेलं, पारध्यासाठी स्पेशल विमान येऊन घेऊन गेलं. तात्पर्य असा की भगवंताचं चिंतन केल्यानंतर भगवंत हा कोणत्या रूपानं देतो आणि कोणत्या रूपानं नेतो हे कोणालाही माहित नाही, कारण हे तळात आहे आणि हे असा भाग आहे. देणाराही असा चटकन देतो आणि फटकन नेतो. हे जर असंच राहावं असं वाटत असेल तर भगवंताचं चिंतन करावं लागतं. ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये जात असताना सत्मार्गानं चांगल्या मार्गाने प्रवास करण्याचा संकल्प आपण करावं आणि महादेवाला प्रार्थना करावी की हे भगवान, भोलेनाथ असा एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे, एवढा, त्याला अक्षरशः राक्षसांचा उद्धार झाला. अलग लक्षात, राक्षसांचा उद्धार. राक्षस भस्मासूर काय, माणसे भस्मासूर असतात है ना. एकदा असंच कोरोनासारखी लाट आली. महादेवाला सगळ्यात जास्तीत जास्त आवडायचं म्हणजे ताजं भस्म म्हणजे राख म्हणजे चुलीतली नाही, स्मशानभूमीमध्ये जळालेल्या माणसाची जी राख राहते ती राख महादेवाला अतिप्रिय. ताजी असली तर आणखी विशेष. आज मेलं उद्याला गरम राख घेऊन लावायचं महादेवाला जास्त आवडतं. गळ्यामध्ये मुडके जे आहेत, आता हे पार्वतीचा विषय आहे, मी सांगितलेलं आहे ते भागवतामध्ये. हाशाला जे भागवत झालं त्या भागवतामध्ये सांगितलं. एकदा पार्वतीला राग आला, म्हणले देवा तुम्ही तू फार आवडतोस, तुझ्या एवढं मला जगात कोणी आवडणार असं म्हणताय आणि गळ्यामध्ये हे बायाचे मुडके, हे 9 मुडके घेऊन फिरताय तुम्ही, हे काय भानगड? तर त्यावेळेला पार्वतीला सुरुवातीला सांगितलं, पार्वती रागावली. नंतर महादेवाने सांगितलं, वेडे हे रागावायचं कारण नाही आहे, ह्याचं कारण आहे हे जे गळ्यामध्ये प्रत्येक माणसाचे मुडके आहेत हे तूच आहेस, हे तुझे अवतार आहेत.
गळ्यातले मुंडकी म्हणजे माणसाचे मेलेले कापून आणून गळ्यामध्ये घातलेले नाही ते, हे तुझेच अवतार आहेत म्हणून मला प्रिय आहे. त्यावेळेला ते भानगड त्यांची मिटली. चला, महादेवाला भस्म जास्त आवडतं. दररोज भस्मासूर त्याच्याकडे एक सेक्शनच होतं. दररोज स्मशानभूमीमध्ये जायचं, जिथं मिळेल तिथली राख घेऊन यायची. दररोज महादेवाला आवडायचं. योगायोग कोरोनासारखी परिस्थिती आली आणि दररोज माणसं मरायला लागले. नवे 3-3 तास कोणाकोणाचा जाळायला सुद्धा नंबर लागला नाही. अशी असलेली दररोजची राख भस्मासूर आणून द्यायला लागला. महादेव प्रसन्न झाल्यानंतर ती लाट कमी झाली. उदाहरणार्थ म्हणजे माणसं मरणं कमी झालं. त्यावेळेला महादेव म्हणायला लागले, बाबा इतकं तुम्हाला इतकं ताजी ताजी राख आणून देत होतास, आता राख आणणं झालास तू चांगली, म्हणजे ताजी राखही ना झाली. म्हणले काय करावं देवा, माणसं मरच न झाली, कोरोनाची लाट गेली है ना, मग काय करावं. मग काही नाही म्हणले, मला एक वरदान द्या, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म होऊन जाईल आणि आपल्याला ताजी राख. महादेव भोळे. महादेवाच्या सानिध्यात राहिल्यानंतर महादेव फार भोळा आहे. महादेवाने त्या राक्षसाला वरदान दिलं. भस्मासूर असा करायला लागला, चलता चलता जय हरी म्हणलं की डोक्यावर हात ठेवा. त्यानं जळून जावं, त्याची राग घेऊन महादेवाला प्रसन्न. महादेव खुश झाले. पण कालांतरानं त्याच्या मनामध्ये पाप आलं की हे असे लोक मरायला लागले, हा भस्म लावतोय, पण एके दिवशी जर महादेवाच्या डोक्यावर ठेवलं तर पार्वती आपल्याला मिळेल, म्हणजे महादेव भस्म होऊन जाईल. त्याला म्हणायचं, ज्यानं आपलं घरचं घराणं असताना दुसऱ्यावर डोळा ठेवले म्हणजे तोच भस्मासूर आहे ना, दुसरा आहेच काय तो. भस्मासूर काय. एके दिवशी तो महादेवाच्याच मागे लागला. महादेव पळायला लागले. विष्णूनं विचार केला की आता काही खरं नाही. विष्णूने आपला अवतार बदलला आणि ज्या वेळेला तो महादेवाच्या मागे लागला, महादेवाने सांगितलं, बाबा ह्याला सांगा काहीतरी, बघा जरा काय करावं लागतं. सुंदरीचं रूप घेतलं विष्णू, आणि ज्या वेळेला तो विष्णू असा सुंदर साडी घालून बाईपेक्षाही अति सुंदर आणि समोर येऊन उभा राहिला, त्यावेळेला भस्मासूर ज्याच्यासाठी आतुर होता त्याने सांगितलं, तू कोण. त्याने म्हणजे मी स्वर्गातली रंभा आहे, मी देवी आहे आणि मी खुश आहे तुझ्यावर, तुझं काम बघून मी फार खुश आहे. तो भस्मासूर होता, त्यानं सांगितलं, मी माझ्यावर खुश आहेस ना, मी तुझ्यासोबत लग्न करते. लग्न कर, पण माझ्या अटी आहेत, ह्या अटीमध्ये पास झाला तर जसं तुला जर नृत्य येत असेल, तुला नाचता येत असेल तर माझ्यासारखं नाचावं लागेल. ठीक आहे. महाराज नाचायला लागला. असं वेडं करता करता कमरेवर राहत असा करता करता त्यानं ते विष्णूनं आपापला हात घेतला आणि डोक्यावर ठेवला. हे होता बिनडोक. याने नाचता त्यानं हात ठेवला, आपला हात घेऊन आपापल्या हात डोक्यावर ठेवला आणि तो स्वतः भस्म झाला. तात्पर्य असा की कधी कधी असं उलटं घराणं होतं. एखाद्याला आपण त्रास देतो त्यावेळेला ते सुद्धा आपापल्या अंगावर येतं. तसा हा भस्मासूर त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि तो स्वतःच भस्म झाला. उदाहरणार्थ भोलेनाथ, कितीतरी नाव आहेत त्याची. काशी विश्वनाथ आहे, परळीचे वैजनाथ आहेत. आपल्या या मराठवाड्यामध्ये किती सांगितलं त्यांनी, 5 तीर्थस्थळ आहेत. परळी आहे, तू ते औरंगाबादच्या पलीकडे कुठं होतात ते, हा त्र्यंबकेश्वर आहे, घृष्णेश्वर आहे. अशा 5 स्थळं जे आहेत हे आपले भोलेनाथ आहेत. आम्ही परवा शिंगणापूरला जाऊन आलो. तर असं सर्वांना विनंती आहे, आज ह्या पर्व काळाच्या निमित्तानं ह्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे, ज्यांनी माझं लाईव्ह पाहत असतील त्यांना एक विनंती आहे, असा योग 72 वर्षानंतर येणार आहे. ज्यांनी ऐकत आहेत ते मोठे आहेत, वडील आहेत, आणि जे लहान लेकरं ऐकत आहेत त्यांना 72 वर्ष येतील. पण ज्यांनी आता कळते जे ऐकत आहेत ते येणारा हा पर्व काळ दुसरा बघू शकत नाहीत, कारण तो 71 वर्षाला येणार. म्हणजे आज ऐकत आहात तुम्ही कमीत कमी 20च्या जवळजवळ आहात, म्हणून आपल्याला या कलियुगामध्ये एवढं आयुष्य मिळणं फार अवघड आहे. म्हणून हा योग आपल्याला आलेला आहे. कपिला सृष्टी 60 वर्षाला एकदा येते, असं फार दुर्मिळ योग असतात. म्हणून सर्व जनतेला, सर्व माझ्या ऐकणाऱ्या माझ्या सद्भक्तांना नम्र विनंती, हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वजण ह्या अगदी मंगलमय अशा वातावरणामध्ये ह्या 1 महिना अगदी सुख समृद्धीचं तुम्हाला जावो. तुम्ही अगदी चांगलं राहा, चांगलं वागा. या महिन्यामध्ये भांडण तंटा वगैरे काही नसू नये, कुपितरपणा नसू नये. भगवंताच्या नामाकडे जास्तीत जास्त लक्ष असावं आणि स्वच्छ मनानं, पवित्र अंतकरणानं माझ्या भगवंताला तुम्ही भजण्याचा प्रयत्न करा. नेहमी भगवंताकडे लक्ष असू द्या. पापाचे कामं काहीही नसू नये, वाईट व्यसनं ह्या महिन्यामध्ये नसू नये. कारण मला माहीत आहे फार आता
फार चांगले लोक आहेत तुम्ही, म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, या श्रावण मासाच्या निमित्तानं सर्वजण आजपासून भगवंताचं चिंतन करायला लागा. आणि येणाऱ्या आता या विशेष आनंदाची गोष्ट आहे, हा तर आजचा पहिला सोमवार आहे, आणखी 4 सोमवार आपल्याला पुढे आहे, म्हणजे 5 सोमवार. आणि ह्या 5 सोमवारामध्ये भगवंताला आपलंसं करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. आता एक वेळ मस्त भजन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. पुंडरीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महारुद्र बजरंग बली हनुमान महाराज की जय. पार्वती पदे शिव हर 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 महादेव. सब संतन की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण महाराज की जय. बंद राम कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. बोला नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. पुंडरीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पार्वती पदे शिव हर हर महादेव. सच्चिदानंद सद्गुरु नारायण महाराज की जय. का सर्वांना विनंती आहे, हरिभक्त परायण अथर्व महाराज नाही तू थांब. अथर्व महाराज गडगेकर यांचं आता थोड्यात गडगेकर यांचं या ठिकाणी यांचं प्रवचन होणार आहे. प्रवचन आहे, प्रवचन थोड्या वेळानं होणार आहे, तर त्यांचं प्रवचन ऐकण्याची कृपा करावी. आता बोला. प्रवचन अथर्व महाराज करत आहेत. हो, अथर्व महाराजांचं प्रवचन ऐकण्यासाठी सर्वांनी बसावं. त्याला साथ देत आहेत राज पाटील शिंदे, त्यांचे कनिष्ठ बंधू. एकापेक्षा एक हुशार आहेत, एकापेक्षा एक शहाणे आहेत. तर त्याचं प्रवचन आहे का? बोल आता काय बोल. प्रवचन कर. देवाचं नाव घ्या, भजन करा. भजन करा. भगवंताला बसा. भगवंताचं भजन म्हणा. म्हणा. रामकृष्ण हर हर महादेव. एवढं प्रवचन ऐकल्याबद्दल म्हणून तुम्हाला सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. असं कर, हात जोड. असं रे, असं. असं करा. जा मग आता झोपा. मग ते लोक काय करायचं, लाईव्ह आहे. गजानन महाराज की जय. ते भजन म्हण की तू. मोठ्यानं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय.
पार्वती पते शिव हर 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 महादेव. आता प्रवचन संपलेलं आहे. मन की तिकडं लाईव्ह चालू आहे. प्रवचन संपलं आहे. हा, झोपा मग. हा. त्यांचे छोटे बंधू ऐकत आहेत कान लावून. हा. बघ त्याला थोडं तरी करता केलं काय ऐकताना. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मन म्हणा. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या ठिकाणी श्रावण या पवित्र महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या निमित्तानं अथर्व पाटील आणि राज पाटील दोघां भावांचं प्रवचन होत आहे. हा, तर त्यांचं प्रवचन सर्वांनी प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा. घ्या. तर आता अथर्व पाटलांचा प्रवचनाला सुरुवात होत आहे. अथर्व पाटला झाल्यानंतर राज पाटलाचा आहे. राज पाटील फक्त चड्डी घातलेली नाही, घातले नाही. राज पाटील फक्त चड्डी घातलेली नाही, बाकी सगळं आहे. आहे. हा, काय झालं प्रवचन. हा, मग की झालं की आता प्रवचन. कसं बसलाय बघ तुझ्याजवळ. म्हणू अजून तेच म्हणू.